मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय असा आरोप अंबादास दानवेंकडून करण्यात आलाय। अंबादास दानवे यांचा हा गंभीर आरोप आहे। सखोल चौकशी होऊन वसुली होणार का असा दानवेंनी सवाल विचारलेला आहे। तर अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा दावा अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार का, सोबतच वसुली देखील होणार का असा सवाल दानवेंनी विचारला। तर दानवे काय म्हणाले आहेत पाहूया। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय। एनओपीएल, ग्रीन, एनएसईओएफ, आयआयपीएल आणि ONIX यासारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटली। महावितरणाचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक दिव्येश सावलिया, पी सुरेश बाबू यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे 5 गुन्हे दाखल होणं ही नामुष्की आहे। देवेंद्र फडणवीस सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? पारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांच्या यातील सहभागाची चौकशी पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का? तर असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारलेला आहे। तर नवनाथ बन यांनी दानवेंचे आरोप खोडून काढलेले आहेत। काय म्हणाले ते देखील पाहूया। अंबादासजी, आपण ज्येष्ठ आहात, आमदार होतात, किमान घोटाळा कशाला म्हणावं हे तरी आपल्याला समजलं पाहिजे। प्रश्न उपस्थित केलात तर वास्तवही ऐका। कोणताही 10,000 कोटींचा घोटाळा झालेला नाही। राज्य सरकार किंवा महावितरणचं एकही रुपयाचं नुकसान झालेलं नाही। दुसरं, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये अनेक कंपन्यांना काम देण्यात आलं, मात्र 18 महिन्यांमध्ये हे काम करायचं असल्यानं ज्यांची प्रगती दिसली नाही अशांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। हे महावितरणनं स्वतः केलंय। तिसरं, प्रगती नसलेल्या किमान 10 कंपन्यांची बँक गॅरंटी महावितरणनं जप्त केलेली आहे। यात सुमारे 40 कोटी महावितरणला प्राप्त झाले। या पडताळणी दरम्यान 5 कंपन्यांची बँक गॅरंटी बनावट असल्याचं लक्षात आल्यानं महावितरणनं स्वतःहून या 5 जणांविरुद्ध तक्रार केली। या 5 प्रकरणात सुद्धा एकही रुपयाचं नुकसान महावितरणचं झालं नाही। चौथं, वीज तयार झाल्यावर ती महावितरणला खरेदी करायची आहे। या प्रकरणात वीजच निर्मिती न झाल्यानं राज्याचं एकही रुपयाचं नुकसान झालेलं नाही। बेताल आरोप करण्यापूर्वी किमान योजना तर समजून घ्या। 5वं, या 5 कंपन्यांची तक्रार केल्यानं तुमच्या पोटात तर दुखलं नाही ना? या 5 कंपन्यांचे तुमचे काही संबंध आहेत का? हेही एकदा महाराष्ट्राला कळू द्या। आणि यावर भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। या ज्या 5 केसेसचा उल्लेख अंबादास दानवेंनी केलेला आहे त्या 5 केसेसमध्ये डेव्हलपरनी डिफॉल्ट केला, डिले केलं। त्यांनी अजून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण न केल्यामुळे आम्ही जी आमच्याकडे ऍडिशनल गॅरंटी, जी बँक गॅरंटी असते तिला एनकॅश केला पेनॉल्टी म्हणून। त्यामुळे महावितरणचं काही नुकसान झालेलं नाहीये। आणि आम्ही अशा डेव्हलपरला ब्लॅकलिस्ट करतोय, FIR लॉन्च केलेला आहे। आणि आम्हाला जिथे वाटलं की बँक आणि आमच्या इथले काही कर्मचारी यांचं संगनमत आहे त्यांना देखील आम्ही दोषी धरलेले आहे, त्यांना देखील सस्पेंड केलेलं आहे, ऍक्शन चालू झालेली आहे। त्यामुळे महावितरणचं इथे काही नुकसान झालेलं नाहीये। अंबादास दानवे जे म्हणतात आहे ते केवळ बुद्धिभ्रम आहे।